फडणवीसांचं एक विधान होतं जे अत्यंत प्रचलित आणि प्रसिद्ध झालं, ज्यात ते म्हणायचे की मी पुन्हा येईन. हो हो सारखं म्हणायचे मी पुन्हा येईन आणि ते पुन्हा नाही, आले. आता ते म्हणतात की मी इथेच राहीन. इथेच राहील म्हणजे तिथेच राहणार नाहीत. ते जेव्हा म्हटले मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले नाहीत, लक्षात घ्या. ते जेव्हा म्हणत होते मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले का? नाही, ते पुन्हा आले नाहीत. त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपालाला इकडल्या मॅनेज करावं लागलं, 50-50 कोटीला माणसं विकत घ्यावी लागली. एकनाथ शिंदेना लालच द्यावी लागली मुख्यमंत्री पदाची. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आले, ते नाही आले. तर त्यांचं जे म्हणणं आहे मी असं म्हणालो आणि ते पुन्हा आले नाहीत. पण मग मी इथेच राहीन यासाठी त्यांना काय करावं लागेल? नाही, ते इथेच राहणं अवघड आहे. मी काय आम्ही त्यांच्या वाईटावर टपलो नाही, उलट ते आम्हाला इथे हवे आहेत. पण त्यांना राष्ट्र साथ घालते ना, राष्ट्र पुकारते, राष्ट्र की पुकार आहे. तर आता एक म्हटलं तर की 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. बघा, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तास ही पुरेसा असतो. आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी, असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची, असे पूर्वी झालेले आहेत कार्यक्रम. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं. पण शक्यता आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं कमबॅक होऊ मला माहित नाही त्याच्याविषयी. रिशफल झालं काही. बघा, धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या शिक्षण खात्यामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकले नाही. त्याच्यामुळे देशामध्ये एक आंदोलन त्यांच्या विरोधात उभं राहिलं आणि म्हणून त्यांना त्या दबावाखाली प्रधानमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. आणि त्या राजीनाम्याला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नाही. अशा वेळेला धर्मेंद्र प्रधान यांना परत घ्यायचं असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्यांना शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांना आणि वातावरणाचा कवडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात, भारतीय जनता पक्ष हे करू शकतात. पण एक जेनझींचं आंदोलन आणि आता 7 राज्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत, ज्यात सगळ्यात मोठी निवडणूक उत्तर प्रदेशाची. बरं, त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही अंतर्गत फेरबदल झालेले आहेत. नितीन नवीन यांची नवी टीम समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रातले 3 चेहरे आहेत. विनोद तावडेंना पुन्हा सरचिटणीस केले गेलेले आहे, भारती पवार उपाध्यक्ष आहेत, पियुष गोयल यांना खजिनदार केलेला आहे. जे मोजके संघटनेच्या दृष्टीने शहाणे लोक मी त्या टीम मध्ये बघतोय, त्याच्यात विनोद तावडे आहेत, ज्यांनी संघटनेचं प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून. असे इतर काही लोक असू शकतात, म्हणजे मला माहिती आहेत संघटनेतले लोक आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो कोणत्याही पक्षाचा, तो त्यांची एक टीम नवीन बनवतो आणि त्यांच्याबरोबर काम करतो. जशी JP नड्डाजींची होती, त्याच्या आधी व्यंकय्या नायडूंची असेल. आपापल्या पद्धतीनं लोक काम करतात, त्याच्यावरती आपण मत व्यक्त करणं बरोबर नाही. आज आमचा युक्तिवाद संपेल. आज कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत, ते आज आमचा युक्तिवाद संपवतील. आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट, ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी. आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान, 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल. तर त्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागेल असं वाटतंय मला. चांगली गोष्ट आहे. प्रधानमंत्री एक नवीन विषय जनतेला देत आहेत, राजकारण्यांना देत आहेत, चांगली गोष्ट आहे. नाशिक दौरा केला,
रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकचा दौरा करतायत.